लगभग मी आता कंपनीतून आलो, सगळ्यांना सोडलं. 5:30 वाजता राहून 6:30पर्यंत वापस यायचं. रात्री खूप वादळी वारा होता, पाण्याचा मोसम आला होता, गडगडात होते, पण पाऊस काही आला नाही. आणि आज सेकणार आहे चांगली ऊन, तर सूर्य तर एकदम मस्तपैकी निघला आहे आता. आणि असं आता एवढं 7 वाजता गरम वातावरण झालेलं आहे. आणि आमचे बबलू भाऊ मस्तपैकी निवांत झोपून आहे. आपला ऑफिस, आपला घरचा फिशपॉट आहे. आणि आता अंदरची मशीन चढली होती, आता ती दुरुस्त करून अजून लावली मी. आणि बहुत कडा लागते, बहुत मोठा फिशपॉट आहे आणि बहुत रिक्स आहे यांची सगळ्यांची. दूध खाणं असेल, फिल्टर साफ करणे आहे, पाणी साफ करणे आहे, असं भरपूर मोठा आपला फिशपॉट आहे. वॉशिंग करताय का तू गाडी? वॉशिंग करता? चाक बिका आहेत का? सगळ्यांचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. बबल्याची झाली तब्येत खराब, उन्हाची आणि बहुत टेम्परेचर होता आणि त्याला काल नेलं होतं दवाखान्यात. मॅडमने दिला इंजेक्शन, तर गोळ्या खाल्ल्यावर बरा होता नाही. त्याला उलट्या होत्या, त्यामध्ये बहुत तसं असा गरमीच्या नाही का, मला पण होत होत्या. आता आम्ही चाललो नाश्ता करायसाठी. मस्त की मी पोहा खाण्यावर बहुत भूक लागली, सकाळी पोहा चालणार आहे बबल्या. चल मग हा आमचा बुरी आहे. हे आजकाल भुकाल बी लागला नाही, तर खायला राहिला तर बरोबर जवळ येते. पोळी खायला आलो पण पोळी खा भेटला. आजचा टेम्परेचर 44च्या वर गेला आहे. लगभग मी कूलरमध्ये बसून आत्ताच मी बाहेरून आलो आणि माझे केस तर फार उभेच होऊन गेले. आणि आता थोडी हवा घेता कूलरमध्ये बसून, तरी जीव असा तळमळ होत आहे का बोलतात. कानाला बांधलं नाही, काय नाही. बाहेर आपण पाहू शकतो एवढे ऊन आहे, 44वर टेम्परेचर गेलं आहे. इकडे आपण झाडं तोडतो म्हणतो. बघा आता कसा कूलरमध्ये बसला तरी काही होत नाही, कूलर लावला तरी हवा लागत नाही. जमदम मी ऑफिसमध्ये आलो होतो ना, एवढी ऊन आहे आता भयानक. 44च्या 45च्या वर गेली आहे. आता कूलर लावल्याशिवाय पर्याय नाही. बाहेर निघायला तर कानपुटं बांधाच लागते. आणि सगळे आता रस्ते बिस्ते पूर्ण खाली दिसत आहे. आणि इकडे दुकानाकडे आलो तो कूलरमध्ये मी थोड्यावर बसलो. आता जाईन घरी, थोडं आराम करेन घरी. आणि सगळे दिसले आमची शुगर बिबाईकडचे. बघ आता घरी पोहोचलो, एवढी उद्या बाहेर आपण पाहू शकतो टेम्परेचर बहुतच आहे. आणि सगळे आमच्या घरचे झोपून आहे आता. बाहेर एवढं टेम्परेचर आहे. आता मी घरात 5:30 वाजले तरी ऊन उतरली नाही आहे. मस्त कूलरमध्ये मस्त झोपलो होतं आतापर्यंत. आणि आता बाहेर निघायची इच्छा नव्हती, गरम गरम वाफा मारत आहे. पण काम राहिलं तर बाहेर जावंच लागतं. आता 5:30 वाजले जेमतेम. आज आहे बाजाराला जाणार आहे घरचेच, आपण काही जात नाही. पण घरीच राहतो, काम राहिलं तर बाहेर पडतो, नाही तर बस ऑफिस तर घर, बाकी फिरून ना इकडं तिकडं. बाहेर एवढं टेम्परेचर का भरपूरच टेम्परेचर आहे. आता आमच्या चंद्रपूरची 42 अंश 43वर जाऊन टोकते. आणि झाडं तोडतो म्हणता आपण, हे झाडं लावा लागते अशी परिस्थिती. मस्तपैकी चाय बनवली आता आणि त्याचा आस्वाद मी असं गॅलरीत बसून घेत आहे. जेमतेम आता 6:30 वाजलेले आहेत. आणि आता निवांत गाणे ऐकत हलके हलके आणि त्याच्या चायसोबत त्याचा स्वाद घेत आहे. अजून मग व्हिडिओ काढा, ते एडिटिंग करा, हे सोपं नाही अजून असतं. आणि ते अजून पब्लिश करा, ह्या सगळ्या गोष्टी असतात. लवकरच आपले सबस्क्रायबर पूर्ण होणार आहे, म्हणजे वॉच टाईम पण पूर्ण. जेमतेम आता 2000 वॉच टाईम झाला आपला. आणि लवकर सबस्क्राईब करा, कारण की लवकरच मोनेटाईज होणार आपला चॅनल. आणि खूप सारा रिस्क राहते. आणि रोजचे कंटेंट रोज वेगळे कंटेंट करा, मग ते टाका, असं सगळं आहे. आणि कंटिन्यू आपलं काम चालू आहे. आणि रोज व्हिडिओ बघा तुम्ही, आम्ही तर बनवण्यासाठी आहोत. आणि काही दिवसातच मी फिरण्यासाठी निघणार आहो बाईकने.
आता मार्ग ठरवला नाही, पण लेह लडाख तर मी जाऊन आलो, पण अजून बघू लेह लडाख जाता येईल का किंवा दुसऱ्या ठिकाणी अजून तिथे पर्यटनाचे स्थळ आहे तिथं आपण जाणार आहे. आणि नवीन बाईक घ्यायचा विचार चालू आहे. हार्ले डेव्हिडसनची 440, अंदाजे किंमत 3.5 ते 4 लाखापर्यंत आहे तिची. आणि तिच्यानं राईड आपल्याला करायची आहे, तर त्यासाठी मेहनत करायची आहे आता. आणि त्या बाईकनं आपण करणार आहोत राईड. आणि तोपर्यंत आपण शाईनं फिरू. त्याच्यानंतर मग आपली बाईक आली का तिला पूर्ण मस्त पैकी बनवू आणि मग निघू फिरण्यासाठी. मी आता वरती आहे टेरेसवर आणि पावसाचा मोसम झालेला आहे. मी मागे का सभागृह कार्यक्रम आपला छोटा मोठा आहे. आपण किराणा राहतो इकडे. आणि अशा पद्धतीने पावसाचा मोसम झाला, ढगमागं बघू शकता. आणि कडाकडा एकदम आणि हवा सुटली आहे आता. आणि आज पाऊस बरसवणार आहे 100%. हाँ आइसक्रीम खाता है पूरा चाटू संभला तरी पूरा चाटू खाता है पूरे. तुला का हाँ तुझा चाटू खाता है आइसक्रीमचा पूरा चाटू खाते. हा भात ना खात, काय ना खात.